होतो कारण आपल्याकडे मी मगाशी तुमचा एक बेसिक प्रतिक्रिया आपण सगळी जाणून घेतली. आपल्यासोबत आता भरत जाधव सुद्धा आहेत. ते आता काही कार्यक्रमाच्या ठिकाणी असल्यामुळे फोनद्वारे आपल्यासोबत कनेक्ट झालेले आहेत. भरत जाधवजी, आपलं स्वागत आहे एपीपी माझाच्या 0 आवरमध्ये. आपण शिक्षणाचा याचा गोया चित्रपटामध्ये एक संदेशही त्या चित्रपटातून जातो, तो असा की मुलांवरती तुमच्या महत्वाकांक्षा लादू नका आणि त्याचप्रमाणे या मुलांवरती काय ओढावतं या सगळ्या पुस्तकी शिक्षणामुळे ते सुद्धा चित्रण तुम्ही अगदी शिक्षण व्यवस्था मंत्र्यांकडे पर्यंत जाता की सिलेबसचं ओझं कमी करा वगैरे. ही जी घटना मी तुमच्यासमोर आम्ही आणतोय की ज्याच्यामध्ये एका बापाकडनं मुलीला कमी मार्क मिळाल्या प्रकरणी प्रचंड मारलं जातं आणि त्याच्यात तिचा मृत्यू होतो, त्यातली ती घटना बाजूला ठेवा, पण शिक्षणाचं हे पुस्तकी आणि मार्कांवरती आधारित अवडंबर जे काही माजलेलं आहे त्याकडे आपण कसं बघता? नाही, आपला प्रॉब्लेम असा आहे ना, आपण ना कॉम्पिटिशन मध्ये उतरतो आणि मुलांना आपण त्या कॉम्पिटिशन वर उतरायला लावतो. एक तर मुळात तुमच्या स्वतःच्या इच्छा अपूर्ण राहतात, मग मुलांकडनं पूर्ण करायच्या मागे लागता तुम्ही. पण मुलांच्या मानसिकतेवर आपण विचार नाही करत. मुलांना जे आमच्या पिक्चर मध्ये दाखवत होतं चित्रपटात की मुलांची आवड कशात आहे मुळात, त्यांना त्यांचं जगू दे ना, त्यांना कशात करिअर करायचं त्यात जाऊ दे पुढे. पण आपली ते अजूनही घोळ असतं की जे मला मिळालं नाही ते मुलाकडनं मी करून घेईन. आणि जे काही आता सध्याची कॉम्पिटिशन चालली आहे त्या कॉम्पिटिशन मध्ये मुलांना उतरवणं कितपत योग्य मला नाही पटत. ते म्हणजे हे जे काही झालंय ते खूपच दुर्दैवी प्रकार आहे. पण एकंदरीतच माझं असं म्हणणं आहे की मुलांच्या कलेनं आपण गेलं पाहिजे. मग आपण बरोबर ज्यांनी केलंय ते सुशिक्षित आहे. शिक्षित माणसं अशी करतात तर किती चुकीचं आहे हो. एखादा शिक्षित नसेल, अशिक्षित असेल, तो करत असेल तर आपण त्याला कान धरून समजावू शकतो. पण शिक्षित माणसाला काय कान धरायचं? खरंय. मला असं वाटतं की तुम्ही मुलांच्या कलेनंच गेलं पाहिजे. मुलं शेवटी ते आत्ताच्या पिढीची मुलं आहेत, त्यांच्यासमोर खूप फॅकल्टीज आहेत. बरं जाधवजी, आणखी एक म्हणजे आपण आणखी पण काही इकडे घटना दाखवतोय सामाजिक दृष्ट्या. कोणी आपल्या म्हाताऱ्या घरातल्या व्यक्तीलाच कचऱ्याच्या डब्याजवळ जाणून टाकून दिलेलं आहे. तिकडे चंद्रपूरमधली एक घटना आहे ज्यामध्ये सिगरेट दिली नाही म्हणून आणि जुनी उधारी काढली म्हणून त्या बाईला लहान मुलानं 17 वर्षाच्या मुलानं मारून टाकलं. सोलापूरमध्ये हॉर्न वाजवला तर दोन्ही बाजूचे मिळून 300 जणांचा जमाव आला. व्यक्तीपासून जनतेपर्यंत समाजापर्यंत ही एवढी अस्वस्थता काय तयार झाली? एवढा टॉलरन्स सहन करणं, वेदना सहन करणं असेल, सांभाळून घेणं असेल, हा माणसामध्ये ठहराव का बाजूलाच गेलेला? काय वाटतंय, निरीक्षण काय तुमचं? कळत नाही. पण मला असं वाटतं की आम्ही नेहमी म्हणतो की संस्कार महत्वाचे आहेत. आई वडील ज्या पद्धतीने आपल्याला संस्कार देतात संस्कारावर मुलं पुढे मोठी होतात. बरोबर आहे. पण आताच्या ह्याच्यात ज्या पद्धतीनं काय म्हणतात ते इन्सिक्युरिटीज तयार झाले ना, त्यांना ते नातच कळत नाही मुळात. म्हणजे बरं जी अगदी तुमच्या क्षेत्रातलं उदाहरण द्यायचं झालं तर परवा श्रीमंत दामोदर पंत एकदा जेव्हा बघितला होता तेव्हाचा किस्सा, किंवा आणखी सुद्धा तुमची नाटकं असतात तेव्हा लोकांना आता आपला फोन बंद ठेवायचा असतो आणि नाट्यगृह म्हणजे तुम्ही खासगीमध्ये गप्पा मारत बसावा याची सोय नाही. तुम्हाला फोन बंद ठेवला पाहिजे, इतरांची सोय बघितली पाहिजे. तरी सुद्धा तुमचा नाटक सुरू होण्यापूर्वी सुद्धा सांगून सुद्धा लोक फोनवरती बोलत राहतात. ही काय प्रवृत्ती आहे की माणूस हे लक्षात काय येत नाही की आपल्या बोलण्याचा त्रास होतो दुसऱ्यांना? मुळात मला त्या माणसांची क्यू काय येते जेव्हा 500 रुपयाचं तिकीट काढून नाटकाला बरोबर आहे. नाटकाला काय येतात लोक की मला बाहेरचं खूप दुःख आहे, मी जरासं माझ्या स्वतःसाठी रिलीफ शोधतोय. बरोबर आहे. पण त्यांना ते कळत नाही. रिलीफ शोधताना परत ते स्वतःला त्यातच गुरफटत घेऊन जातात आणि त्या फोन बिनवर बोलत बसतात वगैरे. मग नाटकाला येतात कशाला? खरं. तुम्ही स्वतःचा रिलीफ शोधता. आज आपण प्रत्येक जण आपला स्वतःच्या आयुष्यात रिलीफ शोधतोय थोडंसं. एकंदर ज्या पद्धतीने जे काही आजूबाजूला घटनाक्रम चालू आहे त्यात आपण रिलीफ शोधतोय. नक्कीच. आम्हाला लोक येऊन भेटतात, ऑडियन्स भेटतो, त्या बोलतो की आमचं ना मनोरंजन 2 तास आम्ही जरा मस्त मनोरंजन आमचं झालं. आम्हाला जर आमच्या प्रॉब्लेम मधून जरा बाहेर पडलं. बरोबर आहे. मग हे त्यांना त्यांचं गणित कळलं पाहिजे ना, स्वतःच्या आयुष्यातला रिलीफ. अर्थात बरंजी, हा मुद्दा अत्यंत बरोबर आहे आणि हा स्वतःचं आधीच दुःख असताना इतरांच्या सुद्धा आयुष्यात वेदना दुःख तयार करण्याच्या ऐवजी थोडं सहन करायची क्षमता वाढवली पाहिजे. बरंच तुम्ही तुमच्या व्यस्त व्यग्र असलेल्या वेळापत्रकातून वेळ काढून दिला त्यासाठी खरंच आभार. एक शेवटची कमेंट मी